रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. खरं सांगायचं तर पोहे बनवणं सोपं आहे, पण ते मऊ ठेवणं हे सगळ्यात अवघड काम आहे. तुमचंही असं होतं का? पोहे गरमागरम छान लागतात, पण थोड्याच वेळात थंड झाले की एकदम वाताड आणि कोरडे. आज मी सांगणार आहे अशी एक भन्नाट ट्रिक की पोहे थंड झाले तरी मऊच राहतील. ही ट्रिक 100% कामाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मी या ठिकाणी 2 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. तर प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुमचे पोहे अजिबात बिघडणार नाहीत. हे आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 वेळा हे धुवून घ्यायचे आहेत. एक वेळा मी स्वच्छ धुवून पाणी यातलं ओतून काढलेलं आहे. आता यानंतर पुन्हा यामध्ये आणखी पाणी ओतायचं आहे आणि आपण आता हे पोहे अलगद असे उचलून चाळणीमध्ये नितळत ठेवायचे आहेत. बरेच जण काय करतात, त्याला ताट वगैरे लावून पाणी नितळतात. तसं करायचं नाही. आता यामुळे हे पोहे पाहू शकता कसे सडसडीत सुटसुटीत असे झालेले आहेत. आता अतिशय भन्नाट अशी एक ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे. ती म्हणजे या ठिकाणी 2 टेबलस्पून दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये पाव टेबलस्पून हळद टाकायची आहे. दूध किंवा पाणी काहीही वापरू शकता, परंतु एक लक्षात घ्यायचं आहे, हे कोमटच असावं. तुम्ही दूध वापरा किंवा पाणी कोमट असावं, जास्त पण गरम नाही आणि पूर्णपणे थंड पण वापरायचं नाही. असं केल्यामुळं आपले पोहे अजिबात वातड होत नाहीत, शिवाय पोह्यांना कलर पण खूप छान आणि नैसर्गिक असा वाटतो. तर यानंतर आपण हे असंच थोडा वेळ मुरत ठेवायचं आहे. यानंतर अर्धा टेबलस्पून या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून या ठिकाणी गोड साखर टाकायची आहे. आता 1 टेबलस्पून या ठिकाणी लिंबाचा रस टाकायचा आहे आणि आता छान असं हे मिक्स करून एक 5 मिनिटं हे असं छान असं मुरत ठेवायचं आहे. तर ही फक्त एक ट्रिक तुम्ही वापरलीत ना, आणि एक फोडणी करताना आणखी एक ट्रिक वापरायची आहे. मग तुम्ही पाहू शकाल तुमचे पोहे एकदम मऊ असे राहतील. आता गॅसवरती आपण कढई ठेवायची आहे. यामध्ये 5 ते 6 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. यामधून आपण शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी. हे छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत. ते पोह्यावरतीच टाकायचे आहेत. तर यामध्ये थोडी मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहेत. जिरे आणि मोहरी तडतडली की या ठिकाणी 2 वाटी पोह्यासाठी मोठ्या आकाराचे 2 कांदे मी या ठिकाणी उभे काप करून घेतलेले आहेत. कांदे पोह्यांना नेहमी कांदे उभे काप करूनच घ्यायचे आहेत, बारीक घालायचं नाही. आता थोडासा कांदा परतून घेतला की यामध्ये नंतर मिरची आणि नंतर आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि पुन्हा एक 2 मिनिटं छान असा हा कांदा परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी कांदा आपण जास्त पण भाजायचा नाही, अगदी लाल सोनेरी होईपर्यंत भाजायचा नाही. आता पुन्हा या ठिकाणी थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपल्या अंदाजानुसार आपण पोह्याला पण मीठ टाकलं होतं आणि यामध्ये कांद्यामध्ये पण थोडं मीठ आणि गोड साखर कांदा भाजत असताना नक्की टाका. यामुळे सुद्धा आपले पोहे जे आहेत ते एकदम मऊ राहतात, कांदासुद्धा मऊ राहतो. आता आपला कांदा जास्त भाजलेला नाही, मध्यम असा आपला कांदा भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जे मिश्रण बनवून ठेवलं आहे हे टाकायचं आहे आणि आता या ठिकाणी बरेच जण अशी चूक करतात की भरपूर वेळ हे पोहे हलवत बसतात आणि मंद आचेवरती जास्त वेळ ठेवतात. तर असं न करता फक्त 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं आहे. भरपूर अशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि लगेच गॅस बंद करून आपण फक्त 2 मिनिटं याला वाफ आणायची आहे, तीही गॅस बंद करून. तर यामुळे आपले पोहे एकदम छान असे मऊ होतात. तर झाकण लावून आपण 2 मिनिटं वाफ आणलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले पोह्याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि एकदम सुटसुटीत आणि मऊ असे पोहे आपले झालेले आहेत. तुम्ही किती थोड्या वेळाने जरी हे पोहे खाल्ले तरीसुद्धा हे पोहे अजिबात वातड होणार नाहीत. तर नक्की या ठिकाणी अशा प्रकारे पोहे एकदा बनवून पहा. वरून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर, ओल्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. आवडीनुसार आपण शेव घालायचे आहे बारीक आणि आणखी थोडं आपल्याला आवडत असेल तर लिंबू वरून पिळायचा आहे. अप्रतिम टेस्टी असे पोहे नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.